गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही रासावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. कोल्हापूरच्या उल्हास नदीत एक 6 वर्षांची चिमुरडी रात्रभर जीवन मरणाशी संघर्ष करते. जलपर्णीनं त्या मुलीला आधार दिला आणि गावकऱ्यांनी तिचा जीव वाचवला. ही घटना थेट काळजाला भिडते. माणूस दिवसेंदिवस किती क्रूर होत चाललाय त्याचं हे उदाहरण. 2 आठवडे उलटले तरी उल्हास नदीच्या खोल पाण्यात त्या चिमुरडीनं रात्रीच्या गुडूप काळोखात केलेला संघर्ष आजही डोळ्यापुढे तरळतोय. पाहूया जलपर्णीनं जीवदान दिलेल्या एकता सैनीची ही कहाणी. रोज दिवस उजाडतो आणि समोर अशा अनेक घटना उभ्या राहतात. कधी त्या आनंद देणाऱ्या ठरतात तर कधी काळजाचा ठोका चुकवणाऱ्या. 29 जूनला जे घडलं तो नुसता गुन्हाच नव्हता तर हृदयावरती केलेले वार होते. 29 जून बुधवार, वालवली एरजंडा पूल, उल्हास नदी, बदलापूर. बदलापूरच्या उल्हास नदीमध्ये एक 6 वर्षाची चिमुरडी रात्रभर जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत होती. तीही एकटी. रात्रीचा भयान अंधार आणि ती एकटी. संत झालेलं खोल पाणी. आई वाचवा, आई वाचव, आई वाचव. आणि तिचा जीव वाचवला तो नदीच्या पाण्यात उगवलेल्या जलपर्णीनं. तब्बल 10 तास नदीतल्या जलपर्णीनं त्या चिमुरडीला जणू फुलासारखं जपलं. चिमुरडीचा हा मृत्यूशी थरार. आता ही मुलगी कुठून वाहून आली, कशी इथपर्यंत पोहोचली, या संकटात सापडली, असे एक ना एक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर त्याची उत्तरही तितकेच धक्का देणारी आहेत. या मुलीचं नाव एकता सैनी. तिचे आईवडील विभक्त असून तिची आई ठाण्यातल्या लोकमान्य नगरमध्ये राहते. तर एकता आजीकडे गावी राहत होती. काही दिवसांपूर्वी एकता तिच्या आईकडे लोकमान्य नगरला आली होती. सुपर सीना, बिग बॉय, लेजी गर्ल. आओ मीना, सुपर सीना, बिग बॉय, लेजी गर्ल. सामने वाले खिड़की पे एक दूध वाला रहता है. वो चोर है, वो पुलिस है, वो गुंडा है, वो डाकू है. स्टॅच्यू. हे तुला इकडं आवडतं का? हो. तुझ्या आजीकडे आवडतं? हो. तिकडे मला खूप मजा येते. मजा करतेस? हो. पण एक माणूस ना मला खूप त्रास देतो. काय ग ते काका तुला मारतात? बोलते कधी पण येते. एकदाचा सावत्र बाप. खेळत बसले इकडे. आई कुठे आहे तुझी? तो एकदाचा नेहमी रागात ती कशाला आली इथे? अहो सुट्टी होती म्हणून घेऊन आली. अशी ती मला कधी भेटते हो. आईकडे तर असते. माईकडे असं तिकडेच ठेवायचं, इकडे नाही आणायचं तिला. अहो मला ती भेटते का कधी, म्हणून सुट्ट्या लागले म्हणून घेऊन आली आहे ना. तिकडेच ठेवायचं माईकडे, इकडे आणायचं नाही तिला. का पण तुमची सावत्रा मुलगी म्हणून तुम्ही असं करताय का? हे बघ, सावत्र आणि सख्याचा प्रश्न नाहीये आणि काय प्रॉब्लेम आहे तुलाही चांगलं माहितीये, मलाही चांगलं माहितीये. हो पण कधीतरी आणलं तर काय होतंय? पण नाही आणायचं तिला इथे. का नाही आणायचं? नाही ती मला भेटायला, समजलं? ती मला भेटायला आली. आणायचं नाही इथे तिला. मी घेऊन येणार.
दोघांच्या मध्ये एकता अडसर येत असल्याचा तुळशीरामचा समज होता. या कारणावरून एकताच्या आईशी त्याचं रोज भांडणही व्हायचं. मी काय म्हणतोय, सकाळच्या तू अजून गेलेला दिसत नाहीये. अहो हे तुमचं नेहमीच असतं. ती आली की तुम्ही नुसते ओरडत असता. माझं पण समजून घे ना जरा तू. हो काय समजून घे, तुम्ही अजून पण तिला ऍक्सेप्ट नाही केलंय. बघ ते सकाळचं गेलं जाऊ. मी काय म्हणतो, जरा काय म्हणतो ऐक ना. आई 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 मला भूक लागली. थांबा मी आले जरा तिला खायला. लगेच मध्ये हड्डी बंदोबस्त केला तो. पण एक दिवस तुळशीरामच्या डोक्यात काही भलतंच आलं. हां हॅलो. हां कुठे आहेस रे तू? अरे हो काम होतं. एक काम कर ना, जरा संध्याकाळी मला भेट ना लोकमान्य नगरला. नाही ना तिकडे नको भेटू, स्टेशनलाच भेट. मी तुला कॉल करीन तेव्हा भेट मला. काम आहे म्हणून तर सांगतोय ना, तू भेट तर. हां चल ठेव चल. काय तुझं? हां चल घरी जा. पण आम्ही खेळतोय ना. खेळतोय वगैरे काय नाही, घरी तर सांगितलं ना. चल घरी. खेळतोय ना. काय करतेस तू? खेळत होती. अगं आपल्याला चप्पल घ्यायची ना नवीन. तुला चप्पल नाही आहे ना, पण चप्पल घ्यायला जाऊ. आणि मी तुला छान छान ना खेळणं पण घेऊन देणार मस्त. पण आईला सांगायचं नाही, आपण तिला मस्त सरप्राईज देऊ. ठीक आहे? दे टाळी. यस चल आपण जाऊया बाहेर, मग आल्यावर सांगूया मम्मीला आपण. त्यानं सोबतीला आपल्या मित्रालाही घेतलं आणि त्याच्या मनात क्रूरतेनं थैमान घातलेलं होतं. पण निरागस एकताला याचा कुठेही लवलेश नव्हता. खेळणी हवी आहेत ना तुला? हो नवीन चप्पल पण घ्यायची आईला, बाकी नाही. मोठ्या विश्वासानं तिनं सावत्र वडिलांचा हात पकडला होता. खेळणी घ्यायची आहे, चप्पल घ्यायची आहे. मस्त मस्त तुला नदी दाखवतो. पाणी पाणी आवडतं ना हिला. आता एकता, तिचा सावत्र बाप आणि त्याचा मित्र बदलापूर वालिवली एरजंडा जवळील पुलावर आले. आणि जे घडलं ते अंगावर काटा आणणार होतं. हे बघ पाणी बघ किती मस्त आहे ना, छान छान बघ पाणी. हे बघ हे बघ ते बघ तिकडे बघ किती मस्त वाहत आहे बघ पाणी. ते बघ तिकडे, ते बघ ते बघ तिकडे, ते बघ ते बघ ते बघ पाणी बघ पाणी. ते दोघं तिथून निघून गेले, एकताला मृत्यूच्या दरीत टाकून. डोक्याचं टेन्शन मिटलं चायला. हे नीट बघितलंय ना, ती वाहून गेले ना व्यवस्थित. अरे कुठच्या कुठे गेली असेल ते आता. आता तिचा धडपण सापडणं मुश्किल आहे. हा भेटली नाही पाहिजे ना तर वांदे व्हायचे काय आपले. भेटणार. ती नदी म्हणजे ना पुढे गेल्यावर एवढ्या स्पीड मध्ये जाते नदी. हा तर माणूस सापडणारच नाही जातो. ती गेल्यावर एवढीशी पोरगी आहे, माणूस गायब होतो तरी पोरगी काय आहे. तू आता कल्टी मार, मी तुला नंतर कॉल करतो. ठीक आहे? बरं कुठे असशील ना तेव्हा मला फोन कर. फोनवर न आठवलं काय? अरे काय करतोय? सिम कार्ड नको का काढून ठेवायला येड्या? का काय म्हणजे तुला कसं काय सांगायला पाहिजे का आता? अरे हा हा हा. अरे मग आपण कॉन्टॅक्ट कसा करायचा? याची काळजी करू नको रे तू, तुला मी बरोबर करतो कॉल. ना सिम कार्डमुळे ना एवढे प्रॉब्लेम होतात. लपडी व्हायला नको. लय डोकं चालतं तुझं या गोष्टीमध्ये. चालवायलाच पाहिजे. चल तू कल्टी मार आता. मी पण करतो कॉल. मी जरा जाऊन बसतो मी आता तिकडे नेतवली. मी पण लपतो. चल चल. त्या इवल्याशा जीवाची जगण्याशी धडपड सुरू झाली. सभोवताली काळा कुट्ट काळोख, अवतीभोवती पाणीच पाणी.
एकता पुरती घाबरून आई गेली. वाचव! मदतीसाठी आई वाचव! तिचा धावा सुरू होता, पण तिला कोणाचीच मदत मिळाली नाही. डोळ्यात पाणी भरलेलं. मदतीसाठी मोठ्यानं एकता ओरडायला लागली, मग शांत व्हायची, पुन्हा ओरडायची. तिची जगण्यासाठी तळमळ सुरूच होती. रात्रभर तो इवलासा जीव जलपर्णीच्या आधारानं जिवंत होता. अखेर सकाळी 7च्या सुमाराला जॉगिंगला येणाऱ्या गावकऱ्यांनी तिचा आवाज ऐकला आणि मग तिच्या हाकेला साद मिळाली. गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला तात्काळ बोलवलं आणि दोरखंडाच्या मदतीनं तिला बाहेर काढलं. तिने ठाण्याचा पत्ता सांगितल्यावर तिच्या आईने आदल्याच दिवशी तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवल्याचं उघड झालं आणि मग सुरू झाला त्या दगडाचं काळीच ठेवणाऱ्या सावत्र बापाचा शोध. सर, माझ्या माहितीप्रमाणे हे कल्याण सोडून कुठे गेले नसतील, हे इथेच कुठेतरी असतील. बरोबर. त्यांचा सीडीआर चेक करावा लागेल. हो सर, सीडीआर चेक केला सर, पण काय ते मोबाईल चालू केल्यानंतर. हो, ते तर बरोबर आहे. मोबाईल चालू केल्यानंतर आपल्याला त्याचा सीडीआर चेक हो सर, करा लागणार सर. बरोबर आहे. ते जास्त कुठे लांब गेले नसतील. नाही सर, ते इथेच कुठेतरी असणार. ते इथेच कुठेतरी कल्याणला असू शकतात. हो सर. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तुळशीराम सैनीनं एकता नदीत फेकल्यानंतर मोबाईल बंद करून कल्याणच्या नांदिवली गावामध्ये तो लपून बसला होता. अभंग, पहिला सीडीआर चेक करा. आपण कुठपर्यंत पोहोचलोय बघा आणि ते नेटवर्क कुठपर्यंत ते पण बघा. हॅलो, हा कुठपर्यंत नेटवर्क? नांदिवली सर. नांदिवली म्हणजे आपण हाजीमलंग रोडला जाणार. म्हणजे हे आरोपी कल्याणच्या बाहेर नक्कीच गेलेले नाहीयेत. बरोबर. आपण एक काम करूया, जाऊन त्यांच्या मुसक्या चावायला पाहिजे. अरे लहान पोरांना डुबवतो म्हणजे काय? हा, लहान पोरांना. ड्रायव्हर, त्याला गाडी फाटक्या. हा, कम ऑन. मात्र त्यानं मोबाईल सुरू केला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मला कशाला पकडलं? काय झालं साहेब? मला कशाला पकडलं? मी काय नाही केलं. मृत्यूशी झुंज देऊन वाचलेल्या बहादूर एकताचं कौतुक तर होतंय, पण तिथं चिमुकल्या जीवाच्या जीवावर उठणाऱ्या तुळशीरामच्या कृत्याचा तितकाच रागही येतो. अशा विकृतीमुळे ज्यांचा कशाशी काही संबंध नसतो त्या चिमुकल्यांच्या जीवाशी मात्र खेळ होतो. पण तुळशीरामनं एकताला नदीत टाकून रात्रभर जलपर्णीनं आणि मग सकाळी गावकऱ्यांनी तिला वाचवलं. पण तुळशीरामला त्यानं केलेला गुन्हा वाचवू शकणार नाही. गणेश गायकवाड, IBN लोकमत, बदलापूर. फक्त अडसर होतो म्हणून इवलासा जीव संपवण्याची विकृती जन्माला कशी येऊ शकते याचं खरं आश्चर्यच वाटतं. इथं एकताची कहाणी आपण पाहिली की कसं सावत्र बापानंच तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडं दिव्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे जिथं आईनंच आपल्या मुलांवर कोयत्यानं वार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. त्या 1.5 वर्षाच्या मुलावर 21 वार झाल्यानं तो जागीच ठार झालाय. ही सगळी घटना आपण सविस्तर पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. मी लगेच परततोय, तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आईसारखं दैवत साऱ्या जगतात नाही असं आईचं वर्णन केलंय. पण तेच दैवत जेव्हा आपल्या पोटच्या पोराचा जीव घेतं तेव्हा तिचं मातानं तू वैरिणी हेच मनात येतं. दिव्यातल्या वैभव कॉलनीत एका महिलेनं असाध्य आजाराला कंटाळून आपल्या मुलाचाच जीव घेतलाय आणि नंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केलाय. दिव्यात राहणारं नवरा बायको आणि 2 मुलं असं करमरकर यांचं चौकोनी कुटुंब. संप अनेक महिने असाध्य आजाराने ग्रासलेली होती, त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत ती गेली होती. आपल्यानंतर आपल्या मुलांचं काय होणार या चिंतेनं तिनं आपल्या 10 वर्षांच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. ईशान याचा गळा घरातील भाजी कापण्याच्या वेळीने कापला. त्यानंतर तिने तिचा मोठा मुलगा चयन यास देखील गळ्यावर वार केला आणि त्याला सुद्धा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःच्या हातास तिने कापून घेतलं आणि स्वतःसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आई म्हटलं की त्यागाचा अवतार.
पण जेव्हा आईचा संयम सुटतो आणि आपल्याच लेकराच्या मुळावर उठतो तेव्हा मात्र समाज कोणत्या दिशेला चाललाय असा प्रश्न नक्कीच उभा राहतो. मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे. पिंपरी चिंचवडचा गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या दत्ता फुगेची हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना गजाआड करण्यात आलंय तर 4 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. फुगेच्या हत्यामागे नेमकं काय गूढ होतं हे आपण पाहूयात. नाव दत्तात्रय ज्ञानोबा फुगे, वय 45 वर्ष, व्यवसाय चिटफंड, जमीन खरेदी विक्री, ओळख गोल्डमॅन, कारण 3 किलोपेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट, इतर 2 किलो सोन्याचे दागिने घालणारा माणूस, दखल लिम्का बुक मध्ये गोल्डमॅन म्हणून नोंद. सोन्याचा शर्ट शिवल्यानं जागतिक स्तरावर दत्ता फुगेचं नाव चर्चेत आलं. आज पुन्हा चर्चा झाली ती त्याच्या निर्घुणपणे झालेल्या खुनामुळे. अंगावर काटा उभा राहतो जेव्हा कोणी दत्ता फुगेच्या खुनाचं वर्णन ऐकतो. रक्ताचा थारोळा, कोयते आणि रक्तानं माखलेले मोठमोठाले दगड हे दृश्य सारं चित्र स्पष्ट करतायत की कशा पद्धतीनं दत्ता फुगेची हत्या करण्यात आली. भोसरीमध्ये 15 ते 18 जणांनी फुगेची निर्घुणपणे हत्या केली. या खुनाचा थरार दत्ता फुगे यांच्या मुलाच्या डोळ्या देखत घडला. मम्मीला कॉल केला, मम्मीने फोन उचलला. मम्मी म्हणली पप्पांकडे येते. तर पप्पांनी मला बिर्याणी वगैरे आणायला सांगितलं. तू म्हणले तू पुढं जा निगडीला, नाही का. मी घेतले आणि तिथं मग इकडं आलो. तिथं बघितलं तर असं डायरेक्ट हे झालं. ते आतून माहिती आणि ते मार होते, डायरेक्ट दगडी मार होते, डोके बिके कोयते बिते होते. जसं मी गेलो त्यांनी बघितलं डायरेक्ट पळापळ झाली त्यांची. पैशांची अफरातफर आणि त्यातून झालेला वाद हे दत्ता फुगेच्या खुनाला कारणीभूत असेलही, पण खोटी प्रतिष्ठा आणि त्यासाठी गैरव्यवहाराच्या जाळ्यात गुंतत जाणं एखाद्याच्या जीवावर कसं बेतू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे हे दत्ता फुगे खून प्रकरण. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पुणे. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.